नमस्कार मित्रांनो. सिंह राशीचा राजयोगकारक ग्रह मंगळ जो की सिंह राशीच्या व्यय स्थानात अशुभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो दिनांक 7 डिसेंबर नंतर वक्री होणार आहे. याचप्रमाणे दुसरा महत्त्वाचा ग्रह सिंह राशीचा तो म्हणजे गुरु हा सिंह राशीच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो वक्री झालेला आहे. हे जे दोन ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम त्याचप्रमाणे इतर जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव सिंह राशीवर नेमके कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे 16 तारखेनंतर पंचमात भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे शनी जो की सप्तमात भ्रमण करतो आहे तो मार्गी आहे. तुमच्या राशीच्या षष्ठ स्थानामध्ये शुक्र जो ग्रह आहे तो जवळजवळ 3 तारखेपासून तो 28 तारखेपर्यंत असणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे गुरु जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो वक्री आहे. आणि तुमच्या राशीच्या व्यय स्थानामध्ये मंगळ हा वक्री अवस्थेत असणार आहे नीच राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये. तर एकंदरीतच या सर्व ग्रहांचा जर का विचार करायचा झाला तर साधारण तुम्हाला या महिन्यामध्ये शारीरिक त्रास तसे होणार नाहीत, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक त्रास. मानसिक त्रास ताणतणाव हे बऱ्याच प्रमाणात राहतील. या आधी जर का तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम केलेलं असेल रिस्क घेतलेली असेल आणि काही आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी केलेल्या असते. कधी होतं तसं की आपण एखादं काम वाचवण्याकरता थोडीशी रिस्क जास्त घेतो आणि त्याच्यामध्ये गुंतले जातो किंवा फसले जातो. तर तशाच प्रकारचे काही सिच्युएशन की तुम्हाला या महिन्याच्या साधारण 7 तारखेनंतर दिसून येणार आहे. तर त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका गोष्टीमधून पार होण्यासाठी आणखीन कुठली एखादी गोष्ट चुकीची करणं ही गोष्ट मात्र या महिन्यात तुम्हाला टाळणं अत्यंत गरजेचं राहील. याचं कारण असं आहे की मंगळ जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि वक्री असणार आहे. जवळजवळ नोव्हेंबरपासून ते जवळजवळ एप्रिलपर्यंत तो तुमच्या साधारण वक्री मार्गी होऊन तुमच्या व्ययस्थानात आणि लाभस्थानात असणार आहे आणि त्याचे प्रभाव परिणाम तुम्हाला आणखी येणाऱ्या 4-5 महिन्यापर्यंत तरी भोगावे लागतील. त्या साधारणतः काय चुका झाल्या असतील त्या तशाच ठेवा. त्या चुकांमधून मार्ग करण्यासाठी आणखीन काय मोठी चूक करू नका, कारण तुम्ही गुंतले जाणार. लक्षात घ्या तुमच्या राशीचा जो महत्त्वपूर्ण दुसरा जो ग्रह आहे गुरु हा सुद्धा तुमच्या दशम स्थानात आहे, मात्र तो वक्री आहे. त्याच्यामुळे ग्रहांचं पाठबळ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. तर त्या अन्वये कुठल्याही प्रकारचं वेगळी काही गोष्ट करू नका. तुमची जी रास आहे ही रिस्क घेण्यामध्ये काही मागे पुढे बघत नाही, जोखीम घेण्यामध्ये काही मागे पुढे बघत नाही, परंतु त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवेल. लक्षात घ्या. किंवा पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा तशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर 3 जे ग्रह आहेत हे 3 ग्रह तुमच्या राशीसाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एक आहे बुध, गुरु आणि मंगळ. बुध जो ग्रह आहे तो तुमचा लाभेश आहे, धनेश आहे. गुरु जो आहे तो तुमचा पंचमेश आहे, अष्टमेश आहे. आणि मंगळ जो ग्रह आहे तुमचा राजयोगकारक ग्रहच आहे. बुध ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर हा जो बुध ग्रह आहे तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे 16 तारखेनंतर तो मार्गी होणार आहे. आणि जो गुरु आहे तो दशमात भ्रमण करतो आहे तो वक्रीच आहे. मंगळ तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आणि 7 तारखेनंतर वक्री होणार आहे. तर साधारणतः या महिन्यामध्ये थोडेसे फायनान्शियल क्रंचेस तुम्हाला जाणवू शकतील. म्हणजे खर्च वगैरे थोडेसे जास्त झाल्यासारखं जाणवेल. अर्थात तुमची जी येणी असतील ती नॉर्मल राहतील, तुमची गुंतवणूक चांगली व्यवस्थित राहील नेहमीप्रमाणे. परंतु अतिरिक्त कामाचा बोजा म्हणा किंवा अतिरिक्त खर्च हे अचानकपणे येतील किंवा काही गोष्टी तुम्हाला खर्च कराव्या लागतील. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये अजिबात ट्रेड करू नका. काही त्या बाबतीमध्ये तुम्हाला काही चांगले फायदे मिळणं हे जवळजवळ कठीण होऊन बसेल. उलटपक्षी तुम्हाला त्याचा फार मोठा फटका बसू शकेल. लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्या संदर्भात तशी काय काळजी करू नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये आहे आणि तो वक्री आहे. याचाच अर्थ साधारण घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध काही नीटशे नसणार आहेत. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वादविवाद थोडंसं वातावरण गढूळ असणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो, रिलेशनशिप किंवा प्रेम संबंध या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय तो वक्री आहे. पंचमामध्ये दिनांक 16 तारखेनंतर रवीसुद्धा येणार आहे, शुक्रसुद्धा तिथे आहे, मात्र 3 तारखेनंतर तुमच्या षष्ठात जाणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर साधारण हा अनुभव येईल 17-18 तारखेनंतर.
की रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये आणि तुमच्यामध्ये थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहे, किंवा त्या व्यक्ती विचारणे तुमच्यावरती हवी होत आहे, किंवा थोडंसं इगो इश्यू ज्याला आपण म्हणतो तसा काहीसा प्रकार तुम्हाला जाणवेल, तर थोडंसं समोरच्याला समजून घेणं जास्त गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास साधारणतः डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 4 महिन्यामध्ये येऊ शकतील. तशा प्रकारचे कुठलेही जर का त्रास झाले तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं अतिशय आवश्यक राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा थोडंसं जास्त तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, जास्त एफर्ट द्यावे लागतील. गोष्टी म्हणाव्या तेवढ्या सोप्या असणार नाही. तुमचा अंदाज वगैरे या दरम्यान चुकू शकते. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जो सप्तमेश आहे तुमचा, तो तुमच्या सप्तम स्थानातच आहे, मार्गी आहे. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध तुमचे सुरळीत राहतील, परंतु वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. साधारण 9-10 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये हा जो मी प्रभाव सांगितला त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातला, तो जास्त प्रमाणात डोकं वर करू शकतील. या संदर्भामध्ये थोडंसं अलर्ट राहणं, जागरूक राहणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे शुक्र, जो की तुमच्या पंचम, षष्ठ आणि सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. षष्ठ स्थानामध्ये तो बऱ्याच कालावधी करता राहणार आहे. तर साधारणतः ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. कारण वादवेळेचे प्रसंग निर्माण होऊ शकतील आणि त्याचं सगळं जे हे असेल त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावरती येऊ शकेल. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला थोडासा मोकळा श्वास घेणं थोडंसं कठीण होऊन बसेल. थोडीशी धावपळ असेल, स्ट्रेस असेल, टेन्शन असेल. पण तुमची जी रास आहे ही रवीची रास आहे. तुमच्या राशीमध्ये सामर्थ्य अतिशय चांगलं आहे. तर त्याचं साधारण तुम्हाला हे करावं लागेल. या महिन्यामध्ये थोडंसं पेशन्सने काम करावं लागेल आणि लगेचच्या लगेच काही निर्णय घेऊ नका. टोकाचे निर्णय काही घेऊ नका. तडजोडीचं धोरण अवलंबा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चूक लपवण्यासाठी त्याला अनुसरून दुसरी कुठली मोठी चूक करू नका. कारण त्याच्यामध्ये जर का तुम्ही फसलात आणि फसले जाणार तर पुढचे 4-5 महिने हे अतिशय जड जाऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जे ग्रहयोगांचे परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण योग दिसून तुमचे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवनवीन चमकदार कल्पना तुम्हाला येऊ शकतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असतील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला शनी आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग वैवाहिक जोडीदारावरच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान जाणवू शकतील. दिनांक 7 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. तर वैवाहिक जोडीदारावर मानसिक वैचित्र्य किंवा मतवैचित्र्य अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. दिनांक 12 तारखेला मंगळ आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. हा थोडा महत्त्वपूर्ण योग आहे. खास करून मंगळ जो की तुमच्या व्ययस्थानात वक्री असेल त्याची दृष्टी व त्याचा प्रतियोग शुक्राबरोबर असणार आहे. तर खास करून ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी ज्या महिला कर्मचारी असेल त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. आणि ज्या महिला सिंह राशीच्या आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. कार्यक्षेत्रासंदर्भात स्ट्रेस, टेन्शन हे जास्त जाणवेल, परंतु भावनेच्या आहारी जाऊन टोकाचे निर्णय मात्र घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो त्याबरोबर तुमच्या पंचमात भ्रमण करणारा रवी केंद्र योग करणार आहे. साधारणतः जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे मोठे ट्रेड करू नका. नीट विचार करून गोष्टी करणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो गुरु तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतो, दोघांचा जो त्रिकोण योग आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. याचप्रमाणे प्रमोशन मिळणं अशा प्रकारच्या की सुद्धा काही गोष्टी होऊ शकतील किंवा वरिष्ठांबरोबर ते नातेसंबंध चांगले राहून तुम्हाला त्या संदर्भाचे काही चांगले फायदे मिळणं असे सुद्धा काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो बुध चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग वादविवादाचे थोडेफार प्रसंग तुमच्यात आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये येऊ शकतात. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे.
हर्षल जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या षष्ठात असणारा जो शुक्र आहे त्याचा केंद्र करणार आहे. तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. या महिन्यातल्या ज्या अमावास्या आहेत त्या 2 दिवसामध्ये आहे. एक आहे 1 तारखेला, दुसरी आहे 30 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावस्या दरम्यान रवी आणि चंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं. त्यामुळे आपण जास्त प्रमाणात भावनात येतो आणि भावनात येऊन घेतलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता जास्त असते. तर साधारण या महिन्याच्या 1, 15 आणि 30 या दरम्यान वादविवादात जाऊ नका, महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, कमिटमेंट करू नका, प्रॉमिसेस कुठल्याही प्रकारचे करू नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.